ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक। मित्रांनो, ईटी न्यूज नेटवर्क मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। जसं की आपण बघतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे। अशात आता आपण गोधनी येथे आहोत आणि गोधनी येथे नगरपंचायत निवडणुका आहेत आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मनीषजी घोडे हे उभे आहेत। ते एक सामाजिक कार्यकर्ते आणि होतकरू कार्यकर्ते आहेत। त्यांनी अनेक या भागातल्या समस्या सोडवलेल्या आहेत। आपण आता त्यांना भेटूया आणि त्यांच्याशी गप्पा करूया। म्हणजे तुम्ही गोधनी नगर पंचायत करता निवडणुकीत उभे आहात आणि तुमचा उद्देश काय? मी वार्ड नंबर माझं नाव श्री मनीष शेषराव घोडे आहे। मी वार्ड नंबर 17चा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा ग्रुपचा कॅन्डिडेट आहे, उमेदवार आहे। तर मला या वार्डाचा दमदार असं काम करून दाखवायचं मला, जे आजपर्यंत झालं नाही। मी बारामतीला गेलो होतो, तिथले गावखेडे पाहिले, ते तिथे एवढं सुंदर आहे गावखेडे की ते शहरासारखे वाटतात। जसं एक्झाम्पल मी देत आहे, जसं तिथे CCTV कॅमेरे लागलेले सगळे गल्लोगल्लीमध्ये, तिथे लाईट्स, गटर्स लाईन, सिमेंट रोड, तिथले गार्डन्स एवढे सुंदर आहे की आपण याची कल्पना नाही करू शकत। त्या पॅटर्ननुसार इथे बारामतीसारखे या वार्डामध्ये मी काम करणार। तसेच जे आज गोधनीमध्ये पुष्कळचे प्रॉब्लेम्स आहे, जसं इथे मशानघाट नाही आहे, अजून इथे बसस्टॉप नाही आहे, इथे रस्त्याच्या आजूबाजूला आपलं पोल्स आहे इलेक्ट्रिक, त्याच्याने पुष्कळशा लोकांचे ॲक्सिडेंट होत आहे आणि झालेले आहे। असे नाना प्रकारचे मी काम करण्यात उत्सुक आहे। तुम्हाला काय वाटतं की गोधनी नगर पंचायत अंतर्गत कोणती मोठी समस्या भेडसावत आहे आजच्या काळामध्ये? जसं लोकांच्या गल्ल्यामध्ये वार्डामध्ये नाल्या बनलेले नाही, सिमेंट रोड नाही, जिथे लोक राहतात तिथे सिमेंट रोड नाही बनले आणि जिथे लोक नाही तिथे सिमेंट रोड बनवले। इथले ज्या प्रॉपर जे होते आधी जुने लोक जे नगरसेवक होते, कामं केले त्यांनी, असं नाही म्हणत मी, कामं केले त्यांनी, पण जेवढे पाहिजे तेवढे कामं नाही केले। तुम्ही जर निवडून आल्यावरती तुम्ही कोणत्या कामाला प्राधान्य द्याल? सर्वप्रथम माझं सर्वप्रथम हे देणार जिथे प्रॉब्लेम्स आहे, जसं कुठे सिमेंट रोड नाही आहे, कुठे लाईट्स लागलेले नाही आहे, काही गार्डनचे काही प्रॉब्लेम्स आहे, गार्डनची जागा आहे पण तिथे त्याने डेव्हलप नाही केलं। इथल्या ज्या महिला आहे आमच्या वार्ड नंबर 14, वार्ड नंबर 17च्या, त्या बिचारा खाली आहे, त्यांना काहीतरी एक रोजगाराचं मी एक प्रशिक्षण शिबिर भरवणार इथे, युवक युवतीला मार्गदर्शन एक ट्रेनिंग देणार आहे। असे पुष्कळचे माझे कल्पना आहे माझ्या डोक्यामध्ये। ठीक आहे, म्हणजे आता तुमच्यासोबत गोधनी परिसरातील काही नागरिक आहेत, आपण त्यांचे मतं घेऊया। या इकडे तुम्ही गोधनीवरील रहिवासी आहात, तर तुम्हाला काय वाटतं की आता हे मनीष भाऊ उभे आहेत, तर हे निवडून आल्यानंतर यांची कार्यक्षमता कशी राहणार आहे? मनीष शेषरावजी घोडे हे माझे खास मित्र आहे। ह्या नात्याखाली मी त्यांना मदत करायला उतरलेलो आहे। माझं हेच म्हणणं आहे की मनीष घोडेला सगळ्यांनी सपोर्ट करावा आणि अशा चांगल्या व्यक्तींना निवडून द्यावं अशी माझी इच्छा आहे। जास्तीत जास्त वोटांनी निवडून आला पाहिजे आणि ह्या गोधनीचा विकास चांगल्या प्रकारे करायला पाहिजे, हीच माझी इच्छा आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। तुम्ही काय सांगणार आहे? मी वार्ड नंबर परिचय द्या। मी योगेश ठाकरे, मी वार्ड नंबर 14चा उमेदवार आहे। अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अधिकृत उमेदवार आहे इकडला। व गोधनीमध्ये जे आज समस्या आहे त्या फार भेडसावत आहे लोकांना। व्यवस्थित रस्ते नाही आहे, गटर लाईन नाही आहे, इकडे खुल्यामध्येच शौच लोक करतात, त्यासाठी एक टॉयलेटसुद्धा इथे गोधनी ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतने बांधलेले नाही आहे व साफसफाईचा पुष्कळ अभाव आहे। कॉलनीमध्ये आम्ही आता फिरून राहिलो, आम्ही प्रचार करून राहिलो, तर आम्हाला महिला मंडळी हेच विचारतात की इकडे आमच्या रस्त्यावर तर साफसफाई होत आहे,
परंतु आमच्या घरासमोर कधी साफसफाई होणार आहे, तर आम्ही सीओ मॅडमला सुद्धा याविषयी निवेदन देऊ व आम्ही हे म्हणू का प्रत्येक वस्त्यामध्ये सुद्धा एक दिवस ठरवून तिथे थोडं साफसफाई करण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनंती करू. व महत्त्वाचं म्हणजे इथे झुडपी जंगल वगैरे भरपूर आहे. कोणाच्या प्लॉटच्या साईडला, कोणाच्या रहिवासी घराच्या साईडला तिथे मच्छराची खूप प्रॉब्लेम आहे. इथे प्रत्येक घरी होम टू होम जाऊन आम्ही पॉम्पलेट त्यांच्या समस्या वगैरे गोळ्या करून आम्ही त्या सीओ मॅडमला देणार आहे. धन्यवाद. राऊत साहेब, तुम्ही पण इथले रहिवासी आहात आणि इथं बऱ्याच समस्या आता सांगितलं आहे की बऱ्याच समस्या भेडसावत आहेत आणि त्या समस्या आता कशा सोडवल्या जाणार आहेत, तुम्ही काय सांगणार? माझं नाव उत्तम राऊत आहे आणि मनीष घोडे माझे मित्र आहे आणि या 17 नंबरमध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज भरून ते या वार्डाचे उमेदवार आहे. जसं बारामतीमध्ये विकास झाला ते पाहून आले. इथे होऊ शकते ग्रामीण भागामध्ये, तर इथे का नाही होत? स्थानिक स्तरावर जो विकास व्हायला पाहिजे होता आतापर्यंत तो झालेला नाही आहे आणि जे आतापर्यंत उमेदवार निवडून आले ते रिपीट करण्यात आले. आता असंही आता नवीन युवा नेतृत्व आहे, यांना संधी देण्यात यावी आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्यात यावं. मित्रांनो, आता गोधनी नगर पंचायत वार्ड 17चे उमेदवार मनीष घोडे यांनी सांगितले की गोधनी नगर पंचायतच्या बारामतीप्रमाणे सर्वांगीण विकास करू आणि त्यांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला की ते या निवडणुकीत नक्की निवडून येणार. मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरता बघत रहा ET न्यूज चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. ET न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. वार्ड नंबर 17चे उमेदवार मनीषजी घोडे हे यांचे दमदार कार्यकर्ता आहे. हे उमेदवार नसतानाही यांनी पुष्कळशा लोकांना अशी मदत केली आहे आणि सामाजिक सेवा केली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या गावातील जे आता आमचं नगरपंचायत झालं त्याच्यापैकी आम्ही जे नागरिक आहोत तर यांना सहकार्य करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. आणि आमचा एक विचार आहे, आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की मनीष घोडेजींना या नगरपंचायत निवडणुकीला विजयी करायचं आणि त्यांना निवडून द्यायचं. तसेच योगेश भाऊ ठाकरे वार्ड नंबर 14मध्ये उमेदवारी मिळालेली आहे त्यांना आणि त्यांना पण आमचं सहकार्य आहे. आम्ही इथले नागरिक त्यांना पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहोत आणि त्यांना पण निवडून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही जेही नागरिक आहे किंवा आमचे मित्रमंडळी आहे सगळ्यांना सांगत आहोत आम्ही एकामेकाला सहकार्य करून यांना निवडून देण्याचा प्रयत्न नगरपंचायत निवडणुकीमध्ये करत आहे. धन्यवाद. ET न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक.